नमस्कार मित्रांनो, ज्या CSC VLEनी नवीन CSC आय डी ॲक्टिवेट केलेली आहे त्या सर्व CSC VLEंना CSC वॅलेटमध्ये कशा प्रकारे पैसे ॲड करायचे, तसेच आपल्या CSC वॅलेटमधून तुम्ही कस्टमरचे इलेक्ट्रिसिटी बिल पे करून तुम्ही देखील पैसे कमवू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्या CSC आय डीमध्ये CSC वॅलेटमध्ये कशा प्रकारे पैसे ॲड करायचे, तसेच CSC आय डीवरून इलेक्ट्रिसिटी बिल कशा प्रकारे भरायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू पहा। CSC मध्ये लॉग इन झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस येईल। आपण यामध्ये पेमेंट ॲड कसं करायचं आणि CSC आय डीवरून लाईट बिल कसं भरायचं याबद्दलच माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, अशा प्रकारचं पेज आल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या बाजूला जे हे दिसतात त्यापैकी 3 नंबरचं ऑप्शन आहे वॉलेट समरी, त्यामधील समरीवर क्लिक करायचं आहे। समरीवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या CSCच्या वॉलेटमध्ये अमाऊंट असणारं दिसेल किती आहे, आणि खाली एक ऑप्शन आहे ॲड मनी टू वॉलेट, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲड मनी टू वॉलेटवर क्लिक केल्याच्यानंतर पेमेंटचे 2 ऑप्शन दिसतील, त्यापैकी खालचा ऑप्शन ॲड मनी टू PG यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला जितके पैसे ॲड करायचे तेवढे पैसे इथे टाकायचे। रिमार्कमध्ये तुम्ही पे ऑप्शन पे करू शकता आणि सबमिटवर क्लिक करायचे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर पेमेंटचे बरेचसे ऑप्शन तुमच्यासमोर येतील, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड। त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे UPI वर क्लिक करायचं आहे। UPI वर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम, भीम UPI असे बरेचसे ऑप्शन दिसतील। तर फोनपेवरून तुम्ही पैसे ॲड करू शकता। फोनपेवर क्लिक करायचं तुमचं मित्रांनो, तुम्हाला फोनपेचा UPI ID तिथे टाकायचा आहे। UPI ID व्हेरीफाय करून केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनपेवर पेमेंटसाठी एक लिंक येईल। त्या फोनपेच्या पेमेंटच्या लिंकवरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तुम्ही जसं रेग्युलर पेमेंट करता तसं पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि तुम्ही CSC आय डीतून बाहेर याल, लॉग आउट व्हाल। त्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे, तुमचा CSC आय डी, तुमचा पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून साइन इन करायचं आहे। साइन इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर जो रेग्युलर असलेला पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपण CSC लॉग इन झाल्या जे पेज समोर होतं ते पेज समोर येईल। अशा प्रकारे मित्रांनो तुमच्यासमोर पेज ओपन येईल आणि वरच्याच बारमध्ये मित्रांनो तुम्हाला बरेचसे सर्व्हिस दिसतील, ॲग्रिकल्चर, इलेक्ट्रिसिटी, फास्टॅग वगैरे। तर त्यामधील इलेक्ट्रिसिटीवर क्लिक करायचे। इलेक्ट्रिसिटीवर क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला इलेक्ट्रिसिटी, फेवरेट बिलर आणि बिल पेमेंट असे ऑप्शन दिसतील। त्यामधील बिल पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही वरती जे सर्चचं ऑप्शन दिसतंय इलेक्ट्रिसिटी फिलर्स, त्यावर क्लिक करून तुम्ही आपला राज्य देखील सर्च करू शकता। पण सर्च केल्याच्या वेळेस एखाद्या वेळेस राज्य दिसत नाही, तर अशा वेळेस स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला कस्टमर आय डी म्हणजे तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे। ग्राहक क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईट बिलावरील बिलिंग युनिट या ऑप्शन बिलिंग युनिट नंबर टाकायचा आहे, जो 4 अंकी असतो। बिलिंग युनिट टाकल्याच्यानंतर तुम्हाला कस्टमरचा मोबाईल नंबर जो लाईट बिलावर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि खाली पेज बिल या ऑप्शनवर क्लिक करायचे। क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा ग्राहक नंबर आणि तुम्हाला किती लाईट बिल आलेले आहे याची माहिती तुमच्या समोर येईल। तर माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि तुमचं बिल अमाऊंट जेवढं असेल तेवढं अमाऊंट चेक करायचं आहे। बरोबर असल्यास तुम्हाला इंटर व्हायलेट पिनमध्ये तुमचा CSCचा जो व्हायलेट पिन असतो, पिन सेट केलेला आहे तो पिन इथे टाकायचा आहे आणि पे यावर क्लिक करायचं आहे। पेवर क्लिक केल्याच्यानंतर काही वेळानंतर अशा प्रकारे तुमचं पेमेंट सक्सेस होईल आणि अशी पावती तुमच्या समोर येईल। मित्रांनो, पावती व्यवस्थित चेक करून घ्या आणि पावती डाउनलोड करून सेव्ह करून कस्टमरला याची प्रिंट काढून द्यायची। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, ज्या CSC VLEनी नवीन CSC आय डी ॲक्टिवेट केलेली आहे त्या सर्व CSC VLEंना CSC वॅलेटमध्ये कशा प्रकारे पैसे ॲड करायचे, तसेच आपल्या CSC वॅलेटमधून तुम्ही कस्टमरचे इलेक्ट्रिसिटी बिल पे करून तुम्ही देखील पैसे कमवू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्या CSC आय डीमध्ये CSC वॅलेटमध्ये कशा प्रकारे पैसे ॲड करायचे, तसेच CSC आय डीवरून इलेक्ट्रिसिटी बिल कशा प्रकारे भरायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू पहा। कर बघ।